क्या आपकी टूथपेस्ट में नमक है? नहीं है तो ऊस खाइए और मसुडों को मजबूत बनाइए. नमस्कार मंडळी, राम राम. तर तुळशीच्या लग्नातले हे ऊस आहेत जे की आम्हाला संपवायचे आहेत आणि ऊस खाल्ल्याने दात आणि मसुडे दोन्हीही मजबूत तर आता आमचं ऊस संपवायचं काम चालू आहे. आणि आई बाबा गावावरून आले होते आणि त्यांनी खूप ताजे ताजे मासे आणले होते. पण एक असा नमुना ज्याला मासे नाही आवडत ते म्हणजे माझे कारभारी. आणि आईनी गावावरून ही गावरान भेंडी आणि मिरच्या सुद्धा आणलेल्या आहेत. तर ह्या पांढऱ्या भेंड्या असतात ज्या की चवीला खूप छान असतात. तर आता चप्पल घालून जरी मासे खाल्ले तर बिलकुल काटे टोचत नाहीत. आता हे कारभाऱ्यांना कोण सांगणार, त्यांना बिलकुल आवडत नाहीत मासे. त्यांना मासेच काय, पाण्यातले कुठलेच प्राणी आवडत नाहीत. तर त्यांच्यासाठी मला वेगळा स्वयंपाक करावा लागला. वरण, भात, भाजी आणि पोळी आणि आमच्यासाठी मासे आणि भाकऱ्या. कारभाऱ्यांसाठीचा स्वयंपाक माझा आधीच झाला होता, त्याच्यामुळे त्यांना जेवण वाढून दिलं आणि मी माझ्या नॉनव्हेजच्या स्वयंपाकाला लागले. आणि त्यात किट्टूने बाहेरनं हे सँडविच मागवले होते, चीजी सँडविच. तर आईने पहिल्यांदा हे ट्राय केलं. तर आई पहिले तर नको नकोच म्हणत होती, कारण आईला पनीर वगैरे काही आवडत नाही. तर आई नाही नाही म्हणून खूप म्हणाली, पण नंतर आम्ही आईला म्हटलं की नाही, एक तर टेस्ट करून बघाच. तर आईने ते शेवटी खाल्लं आणि थोडंसं का होईना आईला आता आवडायला लागलेलं आहे. म्हणजे बाहेरच्या चटपट नाही तर मग आईला ठेचा भाकरी असंच आवडतं. तुम्हाला चटपट खायला आवडतं का ठेचा भाकरी? हे कमेंट करून नक्की सांगा.